मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर पदाचं राजकीय समीकरण स्पष्ट होत आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय की शिंदे सेनेने महापौर पदाचा कालावधी 2.5 वर्ष असल्याचं चालेल अशी इच्छा व्यक्त केली। हा प्रस्ताव पक्षामध्ये आणि युती भागीदारांमध्ये चर्चा करण्याचा विषय आहे आणि यावर अंतिम निर्णय होण्याची प्रक्रिया सुरू आहे। बावनकुळे म्हणाले की महापौर आणि उपमहापौर या संबंधी निर्णय सर्व संबंधित पक्षांच्या परस्पर संवादातून आणि पक्षाच्या बृहन नगरपालिका मंडळात स्थान करणाऱ्या जागांनुसार घेतले जातील। त्यामुळे सर्व पक्षांनी सहमती आणि समन्वय साधण्याची गरज आहे। मुंबईत महापौर पदासाठी निवडणूक 28 जानेवारी रोजी पुढे ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी काळात सत्ता वाटप आणि नेतृत्वाच्या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत। एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। उदय सामंत म्हणाले की सध्याचे चित्र दिसतंय ते अंतिम नाही। येत्या काळात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि काही चेहरे अचानक नॉट रिचेबल होतील असा सूचक विधान त्यांनी केले। मात्र त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतलं नाही। त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली। हे वक्तव्य नेमकं कोणाच्या संदर्भात आहे याबाबत राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सतत बदलणाऱ्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे। दरम्यान उदय सामंत यांनी आपल्या वक्तव्यात कोणताही पक्षाचा किंवा नेत्याचं नाव न घेता भविष्यातील घडामोडीवर भाष्य केल्याचं सस्पेन्स कायम केलं आहे। त्यामुळे पुढील काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईतील महापौर पदासाठी राजकारणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यावर भूमिका मांडली। जेव्हा भाजपचा महापौर होईल तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल असं विधान करत त्यांनी भाजपवर टीका केली। भाजपला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की एकामेकांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलंय की मुंबईत भाजपचा महापौर बसेल असं वक्तव्य करण्यात आलंय। मात्र मुंबईकरांनी दिलेल्या आकड्यानुसार भाजपचा विजय झालेला नाही असा दावा त्यांनी केलाय। तसेच मोदींनी आत्मचिंतन करावे आणि मुंबईचा राजकीय इतिहास समजून घ्यावा अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। महापौर शर्यतीबाबत बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। त्यांच्या माहितीनुसार भाजपकडूनही सदस्य हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। दावोसहून मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सूचक विधानही त्यांनी केले। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी दिल्लीला पाऊल पडत असेल तर आनंद आहे असं म्हटलंय। नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की आमचे नगरसेवक घरी आहेत, मात्र विरोधी पक्षांना नगरसेवक डांबून ठेवण्याची वेळ काय येते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कल्याणमध्ये 11 जणांचं स्वतंत्र गट स्थापन होईल, तसेच मुंबईतही वेगळा गट उभा राहण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे मुंबईतही होऊ शकतंय। एकनाथ शिंदे लोहपुरुष आहेत, त्यांना अमित शहा खांद्यावर घेऊन फिरतायत, मात्र त्यांना चाबी देणारे कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। नारायण राणे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी संख्याबळ तपासण्याचा सल्ला दिलाय आणि त्यांच्या वयाचा उल्लेख करत काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय। ताज हॉटेल भेटीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलंय की जेवणासाठी जाणे ही सामान्य बाब आहे, अशी गोष्ट जाहीरपणे सांगितल्या जात नाही। काँग्रेसचे नगरसेवक फुटत नसल्याचं स्पष्ट करत आमचा त्यांच्याशी काही संबंध नसल्याचं त्यांनी नमूद केलंय। महापौर पदाच्या संख्याबळावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की सध्या 4 मतांचा फरक आहे आणि पुढे काय होतंय ते पाहावं लागेल। मुंबईला शिवसेनेच्या महापौराची परंपरा असून जर भाजपचा महापौर बसला तर मुंबईवर शोककळा पडेल असे विधान त्यांनी पुन्हा एकदा केले। या वक्तव्यामुळे मुंबईतील महापौर पदाची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून राजकीय वातावरण तापलं जाते। बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है।
म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत, आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य. त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना. तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्च आहे. मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता. अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो. रावसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. अहो, सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं, मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत. असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे, असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं. लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते. असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यावर भाष्य केले. युतीबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय की आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची बैठक होणार असून त्यामध्ये युती संदर्भात चर्चा होईल. मुंबई महापौर पदावर सुरू असलेल्या चर्चावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की सध्या सुरू असलेल्या वावड्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. महापौर पदाबाबत योग्य निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नगरसेवकांना डांबून ठेवले नसून एकजूट राहावी म्हणून सर्वांना एकत्र ठेवलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा दावाही त्यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर महापौर पदाबाबत अद्याप चर्चा झालेली नसून पुढील 2 दिवसात यावर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पत्रकार परिषदेमुळे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होईल. या बैठकीमध्ये त्या मतदारसंघातील आमदारांना, ते भाजपचे असो सेनेचे असो, आणि जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी युती ही जरूर करा. आपण युतीच्या बाजूने आहोत आणि युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे. त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी, अतुल सावेंशी बोललेलो आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे सगळ्या घडामोडी होतील. काय नाही, असं हे सगळ्या वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत. मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत
ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही. म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त कथोकल्पित आहेत. तुम्ही म्हणताय सगळं एवढं सोयीचं आहे, तर संजय राऊतांचा असा सवाल आहे की तुम्ही तुमचे नगरसेवक हॉटेलमध्ये डांबून का ठेवते? डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का? डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं, ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही, ज्यांची कुठे खबरबात कुणाला माहित नाही की कुठे आहेत नगरसेवक. अहो अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत. कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगेल की ताजमध्ये थांबलेत. म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो. एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना. मग 2019ला आमदारांना रिट्रीट हॉटेलमध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते? का आम्हाला डांबलं होतं? आम्ही पण 1 महिना फिरत होतो ना, 4 दिवस या हॉटेलमध्ये 4 दिवस त्या हॉटेलमध्ये. म्हणून डांबल्या वगैरे जात नाही, फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका येथे हरभरा कापणीला सध्या वेग आलाय. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात हरभरा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून सध्या शेत शिवारात हरभऱ्याची कापणी सुरू आहे. आधी लागवड केलेला हरभरा परिपक्व झाल्याने शेतकरी मजुरांच्या सहाय्याने कापणी करत आहेत. कापणीनंतर हरभरा शेतात एका ठिकाणी गोळा करून ढीग करण्यात येतो. 2 ते 3 दिवस उन्हात वाळल्यानंतर मशीनच्या सहाय्याने मळणी केली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हरभरा लागवड ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च सहन करावा लागतोय. बियाण्याचे वाढलेले दर, फवारणीचा खर्च आणि खतांच्या वाढलेल्या किमती यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळणे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं जातंय. इतर सर्वच वस्तूच्या किमती वाढत असताना शेतीमालाच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यंदाच्या हरभऱ्याला समाधानकारक दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. याला 20 मजूर लागले. 3.5 बिघे शेत आहे. लाल गुलाब टाकला आहे आम्ही. त्याला 2 दिवस लागले कापायला. आता 1 दिवस गोळा करायला 10 मजूर लागत आहे. त्यानंतर आम्ही 5-6 दिवस त्याला असाच्या असा पडून देऊ, नंतर काढणी करू. परत अजून काढणे मशीनच्या सहाय्याने करणार? मशीनच्या सहाय्याने काढला जातो. यावर्षी का भाव काय आहे त्याच्यावर आणखी किती खर्च जो लागलेला आहे तोही निघू शकतो का? किंवा भावाची काय अपेक्षा, किती काय भाव मिळाला पाहिजे? भावाची अपेक्षा तर दिसतच नाही. भाव तर त्याला कमीत कमी 8,000 रुपये तरी पाहिजे, कारण तो ह्या असा 4 आणि 5,000 रुपयामध्ये परवडत नाही. त्याला भरपूर खर्च आहे. त्याला बीजवही महाग, मटेरियल महाग. 120 रुपये किलोची बीजवही आणली होती आणि त्याला 4-5,000 रुपये भावाप्रमाणे खरेदी करतात. त्यांच्यावर कुणाचेच बंधन नाही. त्याच्यामुळे शेतकरी एकदम त्रस्त झाला आहे. जो लागवडीपासून तर काढणीपर्यंत बराच खर्च लागला असेल. लागवडीपासून तर काढणीपर्यंत खर्च जर पाहिला तर तो अजिबात परवडत नाही. त्याला म्हणजे जास्तीत जास्त भाव दिला तरच परवडतो. त्याचे उत्पन्न ह्यावर्षी म्हणजे 3 ते 4 क्विंटलच्या आतच आहे. त्याच्यामुळे परवडत नाही तो. पाणी या वर्षी काही अळीचा प्रादुर्भाव वगैरे होता का हरभऱ्यावर? भरपूर प्रादुर्भाव होता. 10 दिवसात फवारणी केली जात होती. याला 7 फवारणी होऊन गेली. म्हणजे मार्केटला जाण्यापर्यंत बराच खर्च केला गेला आहे. भरपूर खर्च केला गेला आहे. आता जर भाव मिळाला तर लागलेला खर्च निघू शकतो, तरच परवडतो, नाही तर परवडणार नाही. परिस्थिती गंभीर झाली आहे शेतकऱ्यांची. अच्छा. आजच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतो. नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.